वरोऱ्यात प्रचलित गणेश मंडळांचा विचार केला तर लक्षात येते गांधी चौकाकडील विभाग आणि रेल्वे स्टेशन ते आनंदवन चौकापर्यंत विचार केला तर बरोबर मंडळ सुचतच नाही। आणि हीच परिस्थिती होती 2021च्या अगोदर। मग तर सामाजिक कार्यासह एकत्रीकरणाला फूट पडलच ना? नाही, तसं ह्या विभागातील लोक होऊच देणार नाही। इकडल्या लोकांना विचारांचं बळ देते छत्रपती शिवाजी महाराज आणि वरोरा शहरातील लोकांच्या हृदयात छत्रपती शिवाजी महाराज बद्दल विचार केला तर शहारे तर येतात। तर नमस्कार मंडळी, माझं नाव साहिल आणि मी एक्सप्लोर करत आहोत वरोरा शहरातील गणेश मंडळे। हा आहे एपिसोड नंबर 5, ज्याच्यामध्ये मी दाखवणार छत्रपती शिवाजी महाराज चौकामधील मोरया गणेश मंडळ वरोरा। छत्रपती महाराजांचं नाव घेतलं का अनेक गोष्टी लक्षात येतात। त्यातल्या गोष्टी आहे एकत्रीकरण, सामाजिक कार्य करणे, आर्थिक मदत करणे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणलं तर स्वराज्य स्थापन करणे। आणि त्या स्वराज्याची जणू एक निवच आहे मोरया गणेश मंडळ, ज्याची काही मित्र परिवारांनी स्थापना केली 2022 मध्ये। पण ते स्थापन करण्याच्या अगोदर पण काहीतरी स्टोरी होती। कामानिमित्त काही मित्र नागपूरला जात होते। एका मित्राने तो प्लॅन मांडला, दुसऱ्या मित्रांनी बाहेरच्यांना विचारलं आणि सगळीकडून होकार येतात गणेश मूर्ती कारमधून जाता जाताच बुक करून टाकली। आणि हा प्लॅन 2022 गणेश चतुर्थीच्या 10 दिवसा अगोदरचा होता। मूर्ती आणून पहिल्या वर्षी पांटेल्यामध्ये जय जगन्नाथ पॅलेस येथे मांडली। एका छोट्या मूर्तीसह सुरुवाती केल्यानंतर दुसऱ्या वर्षी त्यापेक्षा मोठी मूर्ती आणली। सदस्यांचा विचार होता गणपती बाप्पा आपल्याला कुठून पण पावले तर प्रत्येक वर्षी एक एक जण गणपती पावताच मूर्ती घेईल। गणपती बाप्पाचे आशीर्वाद तर सगळ्यांवरच होते, म्हणून 4ही वर्ष मंडळाच्या वेगवेगळ्या सदस्यांनी मूर्ती दिली आणि समोर अजून चांगलं घडताच प्रत्येक जण ती मूर्ती देणार आणि ते पण वेगवेगळ्या रूपाची। अध्यक्ष सदस्य तर सांगितलेच नाही, यांचं कार्यकर्ते न ठरवून स्वतःचं स्लोगन आहे सगळेच सदस्य सगळेच अध्यक्ष। नव्यानेच हे चालत असलेलं गणेश मंडळ सामाजिक कार्यासह अनेक कार्यात गुंतूनच असते आणि छोट्या मोठ्या मदतीने गौरक्षण पण करतात। 2023 साली त्यांनी रक्तदान शिबिर घेतलं होतं आणि तेव्हा मंडळाच्या सदस्यांनी असं ठरवलं, हे फक्त गणपतीच्या उत्सवापुरतं मर्यादित नसून वर्षभरात कधीही गरजू लोकांना रक्ताची मदत झाली तर आमच्या मंडळाचे सदस्य सदैव तत्पर राहील। गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने एकत्रीकरणास यांच्या मंडळाला वाढ होईल। हळूहळू लोकांचा यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल। मंडळामध्ये वर्षानुवर्ष अजून सदस्य जुळत राहणार। नव्या वर्षी नव्या दृष्टिकोनासह नव्या पर्वाने वर्षभर सामाजिक कार्यासह एकत्रीकरण जोपासणार अशी सदस्यांची ह्या व्हिडिओ थ्रू ग्वाही आहे। मंडळाचे खूप खूप आभार की ज्यांनी मला वेळेवर खूप सारी माहिती उपलब्ध करून दिली आणि तुमचे पण धन्यवाद, तुम्ही हा व्हिडिओ पाहिला। लाईक करून मला फॉलो करून घ्या। कमी वेळात जास्तीत जास्त गणेश मंडळ एक्सप्लोर करायचे आहे।